हॅलो, वेलकम, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. कशा आहात तुम्ही? मजेत ना? बघा मित्रांनो, आपण शिकत आहोत चॅप्टर ग्रॅव्हिटेशन. आणि ह्या चॅप्टरच्या आपल्या कालच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं? आपण काही एक्झाम्पल्स सोडवली होती, हे की नाही? जी आधारित होती युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन विच इज प्रपोज बाय न्यूटन, राईट? व्हॉट वॉज दॅट लॉ? एफ इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन r square, where r is the radius, means the distance between the two objects. ह्याच्यावरून आपण महेंद्र आणि विराट ज्यांचं वजन अनुक्रमे 75 आणि 80 किलो आहे, ह्यांचं एकमेकांकडे असणारा फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी बघितलं होतं, जर ते साधारण 1 मीटर अंतरावरती असतील तर. सांगायचं तात्पर्य हे की दोन व्यक्तींमध्ये सुद्धा, दोन ऑब्जेक्ट मध्ये सुद्धा हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. फरक फक्त एवढाच आहे की त्यांचं वस्तुमान कमी असल्या कारणाने तो जो फोर्स आहे तो क्षीण असतो, तो कमी असतो. आपण दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये हेही बघितलं की दोघांमधला फोर्स किती आहे ग्रॅव्हिटेशनचा ऍक्ट करणारा, आणि तो अत्यंत नगण्य होता. त्याच्यानंतर त्याच्या अगोदरच्या लेक्चरला आपण बघितलं होतं की न्यूटनने त्याचा जो सिद्धांत मांडला युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटीचा, तर ते फॉर्म्युलेशन करत असताना त्याला प्रचंड मदत झाली केपलरच्या गतिविषयक नियमांची, केपलरचे प्लॅनेटरी मोशनचे जे नियम होते त्यांची. मग आजच्या लेक्चरला आपण पुढे सरकणार आहोत आणि बघणार आहोत असा पोर्शन जो तुमच्या सिलेबसला ऍक्च्युली नाहीये, म्हणजे तो रिड्यूस झालेला आहे सध्याच्या सिलेबस मधून, पण तरी सुद्धा आपण एक शिकतच आहोत, तर सगळाच पोर्शन आपण घेणार आहे. पण मी तुम्हाला सांगत चालणार आहे की काय आहे आणि काय नाहीये, म्हणजे तुम्हाला तुमचा अभ्यासाचा जो फोकस आहे, जो भर आहे, तो येणाऱ्या भागाकडे असेल, आणि नसणारा जो भाग आहे तो आपण शिकून घेणार आहोत फक्त. ठीक आहे, म्हणजे माहिती ठेवणार आहोत आपण त्याची की काय याच्या आजूबाजूचं अजून ऍप्लिकेशन होतं, हे की नाही? चला तर मग बघा तुमच्या स्क्रीनवरती. यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये पहिला क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, जो की नाही येणार आहे तुम्हाला. Assuming the acceleration in example 2 in the above remains constant, how long will Mahendra to move 1 centimeter towards Virat? प्रश्न असा विचारलेला आहे की जे मगाशी कालच्या लेक्चरला आपण एक्झाम्पल नंबर 2 सोडवलं होतं, ज्याच्यामध्ये आपण एक व्हॅल्यू काढली होती बघा, ते ना, ती व्हॅल्यू काय होती? ग्रॅव्हिटेशनल फोर्स विराट आणि महेंद्र मधला 5.34 इंटू 10 to the power of -9 मीटर पर सेकंड स्क्वेअर, दॅट इज द एक्सेलरेशन व्हॅल्यू. मग ही कॉन्स्टंट असेल तर महेंद्रला विराटकडं 1 सेंटीमीटर सरकण्यासाठी किती कालावधी लागेल, असा प्रश्न विचारलेला आहे, है ना? दोघंही बसलेले आहेत 1 मीटर अंतरावरती, आणि आता ते काय म्हणतायत की एकाला, कोणाला तरी सरकायला, महेंद्राला 1 सेंटीमीटर सरकायचं असेल विराटकडे, म्हणजेच स्वतःहून नाही बरं का, लॉ ऑफ ग्रॅव्हिटीने, तर किती वेळ लागेल, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर मग चला सोडवून बघू. आपल्याकडे सूत्र आहेत. तुम्हाला 3 महत्वपूर्ण न्यूटन्स 3 लॉज ऑफ मोशन जे आहेत, जे तुम्ही 9th स्टँडर्डला शिकलेले आहात, ते प्रचंड महत्वपूर्ण आहे. मग ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. फॉर युअर शेक ऑफ कन्व्हिनियन्स तुमच्या नवीन स्लाइडवरती ते मी देणार आहेत, पुढच्या स्लाइडवरती, पण त्याच्या अगोदर तुम्हाला ते बोर्डवरती सुद्धा आपण दिलेले आहे. व्हॉट इज न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन? पहिलं लॉचं सूत्र काय मोशनचा? v इज इक्वल टू यू प्लस एटी. v इज इक्वल टू u प्लस एटी. सेकंड, s इज इक्वल टू ut प्लस हाफ एटी स्क्वेअर. आता s म्हणजे डिस्प्लेसमेंट बरं का, u म्हणजे इनिशियल वेलोसिटी, t म्हणजे टाइम, आणि a ऍक्सेलरेशन. आणि तिसरा लॉ आहे v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. काय? v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. हा जो प्रश्न आता त्यांनी आपल्याला विचारले ना, याच्यामध्ये आपल्याला हा जो दुसरा नियम आहे, दुसरा जो लॉ आहे, याचा फार उपयोग होणार आहे, कारण की आपल्याला त्यांनी टाइम विचारलेला आहे. बाकी सगळं दिलेलं आहे, टाइम विचारलेला आहे. तर चला सोडून बघूयात आपण. बघा, सगळ्यात पहिले तर एक्झाम्पल मध्ये दिलेलं काय, हाईट 1 सेंटीमीटर, अंतर किती आहे? 1 सेंटीमीटर सरकायचंय.
आता 1 सेंटीमीटर आहे, आपण याला कन्वर्ट करूयात मीटर मध्ये, डिवाइड बाय 100 करा. 100 केल्यावरती उत्तर येतं 0.01. हे कन्वर्जन आहे. म्हणजे 1 सेंटीमीटर बरोबर 0.01 मीटर. देन यू इनिशियल वेलोसिटी, कोणत्याही ऑब्जेक्टची इनिशियल वेलोसिटी 0 असते जर तो स्टार्ट करणार असेल तर. ठीक आहे. त्याच्यानंतर ऍक्सेलरेशन ए, जे की मागच्या एक्झाम्पल मध्ये कालच्या आपल्याला मिळालं होतं, ते किती होतं 5.34 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -9 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि आता आपल्याला काढायचंय टी, टाइम टी किती वेळ लागणार आहे. टी इज इक्वल टू हाऊ मच. तर बघा, एस इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर, हे आपला फॉर्म्युला आहे हे काढण्यासाठी. किती वेळ लागणार आहे, तर ह्याच्यामध्ये आपण आता किमती टाकू. एस म्हणजे डिस्प्लेसमेंट किती हो, हे इथं दिलेले बघा 0.01 मीटर. हे यस हाईट म्हणजे इथं यस आहे. त्याच्यानंतर ut, आता u हा नेहमी 0 असतो, मग 0 मल्टिप्लाय बाय एनीथिंग इट विल बी 0. इट विल बी 0 प्लस. Now see, half into a. What is the value of a? 5.34 into 10 to the power of -9. बरोबर आहे का. हा a आणि इथं आपला कोण आहे टी स्क्वेअर. टी स्क्वेअर काढायचा आहे आपल्याला, म्हणजे व्हॅल्यू टी ची काढायची, म्हणून टी स्क्वेअर मी काय केला जसाच्या तसा लिहिला. ठीक आहे. पुढे जाऊयात आपण. भागून घ्यावं याला. बेक बे, बेदुने 4, एक उरला 13, बेसक 12 आणि एक उरला बेसाती 14, 2.67. मग उत्तर काय मिळेल आपल्याला बघा, 2.67 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -9 इंटू टी स्क्वेअर. इकडे आहे 0.01. टी स्क्वेअरला तिथंच ठेवू आणि ह्या टर्मला इकडे पाठवू. इकडे आहे गुणाकारात टी स्क्वेअर आणि याच्यामध्ये काय आहे गुणाकार. इकडे आल्यावर येतील ते भागाकारात. म्हणजे आपल्याला काय मिळेल बघा, टी स्क्वेअर जिथले तिथं त्याला मी ह्या बाजूला लिहितो टी स्क्वेअर इज इक्वल टू, आणि आता हे काय उरलं 0.01 अपॉन 2.67 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -9. आणि याचं जे उत्तर येतं ते येतं टी स्क्वेअर इज इक्वल टू, सॉरी डायरेक्ट टी ची व्हॅल्यू घेतो 1936 सेकंद. काय तर उत्तर 1936 सेकंद. मग याच्या अगोदरची स्टेप पाहिजे असेल तर ते येतं 3.75. ही जी व्हॅल्यू येते टी स्क्वेअर इज इक्वल टू 3.75 इंटू 10 टू द पॉवर ऑफ 6. आता हे स्क्वेअर आहे, मग स्क्वेअरचा स्क्वेअर रूट घ्यावा लागतं आपल्याला, म्हणून या दोघांचा स्क्वेअर रूट जर घेतला आपण, टीचा स्क्वेअर रूट घेतलं तर ते येतं 1936 सेकंड. 1936 सेकंद लागतील बघा. किती 1 सेंटीमीटर अंतर सरकण्यासाठी, म्हणजे भरपूर सारा वेळ लागेल. आलं का लक्षामध्ये. कारण फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ऍक्सेलरेशन खूप कमी आहे. तसंच जर ऑब्जेक्टचं अंतर सॉरी मास वाढलं, ऍक्सेलरेशन वाढतं आणि त्याच्यानंतर हे फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी सुद्धा काय होतो वाढतो. येतंय लक्षामध्ये. चला पुढचं स्क्रीन बघा, पुढची स्लाइड बघा. सी, याच्याच खाली आपल्याला दिलेलं आहे डू यू नो. You must have been knowing about the height and level of the sea water. Sorry, I will repeat. You must be knowing about the high and low tides that occur regularly in the sea. The levels of the sea water in any given location along the seashore increases and decreases twice a day at regular intervals. High and low tides occurs at different times at different places. The levels of water in the sea changes because of the gravitational force exerted by the moon. Water directly under the moon get pulled towards the moon and the level of the water there goes up, causing the high tide at that place. At two places of the earth at 90 degree, from the place of high tide, the level of water is minimum and low tide occurs there as shown figure 1.6. आकृती दिसती बघा. आता इथं अर्थ ची डायग्राम आहे आणि त्याच्या समोर कुठेतरी मून दिसतोय बघा.
आता मून ज्या साईडला आहे तिथं जर तुम्ही बाहेरचं आवरण बघितलं, रिंग बघितली, तर ती जी पातळी आहे ती पाण्याची पातळी दर्शवते आणि तिथं लिहिलेलं हाय टाईड. म्हणजे चंद्र ज्या भागाला आहे, ज्या साईडला आहे, तिकडं तो काय करतो, त्याच्या गुरुत्वाकर्षण बलाने त्या अर्थवरचा जो समुद्रामधलं पाणी आहे त्याला स्वतःकडे खेचतो तो. आणि म्हणूनच त्याच्या एक्झॅक्टली 90 डिग्रीला काय होतं, तर ओहटी येते. ठीक आहे. आणि हा पोर्शन सुद्धा तुमच्या सिलेबस मधून रिड्यूस झालेला आहे, कमी झालेला आहे, तरी तो आपण बघून घेणार आहोत. बघा, गुरुत्वाकर्षण शक्तीमध्ये पॉवर किती असते, नाही ना, काय काय इफेक्ट त्याचा होतो ते आता आपण बघणार आहोत. तुम्ही जर कधी समुद्रावरती गेले असाल तर तुम्हाला नेहमीच दिसेल की दिवसातून 2 वेळेस समुद्राच्या किनाऱ्यावरती भरती आणि ओहोटी येते. समुद्राला भरती आणि ओहोटी येते. ठीक आहे, 2 वेळेस दिवसातून असं घडून येतं. मग प्रश्न असा पडतो की ही भरती आणि ओहोटी, लो टाईड आणि हाय टाईड असं नेमकं कशामुळे होतं आणि कोणत्या दिशेला होत असेल, या प्रश्नाचं उत्तर आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये. तुम्हाला माहितीये की मून हा अर्थचा नॅचरल सॅटेलाइट आहे. जसं पृथ्वी मूनला स्वतःकडे खेचते, त्याचप्रमाणे मून सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करतो कोणावरती, अर्थवरती. ठीक आहे. पण अर्थात पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त आहे म्हणून, आणि तो काय होतो, चंद्र आपल्या पृथ्वीभोवती फिरत असतो. आता ह्या कारण जरी असलं तरी मूनचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो अर्थ वरती ऍक्ट झाल्याशिवाय राहत नाही. तो कसा ऍक्ट करतो ते बघा. सपोज दिस इज द अर्थ अँड दिस इज द मून, बरोबर आहे. आणि अर्थ वरती सपोज हे जो समुद्र आहे तो आहे, आपण असं समजूयात. आता या समुद्राचं पाणी कोणत्या दिशेला खेचलं जातं, तर चंद्र ज्या बाजूला आहे, मून ज्या बाजूला आहे त्या दिशेला हे काय केलं जातं, खेचलं जातं. ठीक आहे. आणि इथं येते ती म्हणजेच HT, हाय टाईड, ज्याला आपण म्हणतो भरती. म्हणजेच आकर्षणाद्वारे हे पाणी खेचलं जातं मूनच्या दिशेने. आता एक्झॅक्टली इथून जर तुम्ही 90 डिग्री बघितलं तर ह्या 90 डिग्रीला, म्हणजे हा बघा, हा जो पोर्शन आहे 90 डिग्रीचा, ह्या बाजूला काय येईल, लो टाईड म्हणजे ओहटी. अर्थात पाणी उत्पन्न नाही होत, आज भरती येते समुद्राला म्हणजे असं नाही होत की समुद्राचं जे पाणी आहे त्याच्यात वाढ होऊन जाते एकदम, नाही. ते पाणी तेवढंच असतं, पण एका दिशेने दुसऱ्या दिशेकडे ते खेचलं जातं, वाहून आणलं जातं. मग ते ह्या दिशेने, म्हणजे ज्या दिशेला हायटाईड असेल, भरती असेल, त्याच्या एक्झॅक्टली परपेंडिक्युलर 90 डिग्री अँगल ला जी दिशा असेल तिथं काय आलेली असते, लो टाईड. म्हणजे इथे सुद्धा आणि इथे सुद्धा, लक्षामध्ये. आणि मून ज्या दिशेला असेल तिकडं ते काय केलं जातं, खेचलं जातं आणि तिथं भरती येते. आणि अर्थात तुम्हाला माहितीये मून हा कंटिन्युअसली रोटेट होत असतो अर्थ भोवती, आणि त्याच्यामुळे ही जी भरती ओहोटीची ती दिशा आहे ती काय होत राहते, बदलत राहते. म्हणून प्रत्येक किनाऱ्यावरती कधी भरती असते, कधी ओहोटी असते. आलं लक्षामध्ये. आणि हे जनरली पौर्णिमा आणि अमावस्या ह्या दिवसांमध्ये जर तुम्ही बघितले तर याची जी क्वांटिटी असते भरती ओहोटीची ती प्रचंड जास्त असते पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी. ठीक आहे. तर असो, ह्याच्या पुढे आपण सरकणार आहोत आणि आपण पुढचा आपला भाग बघणार आहोत. अर्थात हा जो भाग आपण शिकलो भरती आणि ओहोटीचा, हा तुमच्या सिलेबस मधून सध्या रिड्यूस झालेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला याच्यावरती एवढा भर देण्याची आवश्यकता नाहीये. चला पुढच्या भागाकडे जाऊया. प्लीज सी ऑन युअर स्क्रीन अगेन. इथं तुम्हाला स्क्रीनवरती बघा न्यूटन्स, मगाशी जे मी सांगितलं होतं की लॉ लिहिले बोर्डवरती, तेच आता तुम्हाला याच्यावरती सुद्धा देतोय, पेन्सिलने लिहिलेले आहे बघा. सी, न्यूटन्स लॉ, फर्स्ट लॉ ऑफ मोशन, V is equal to U plus AT. Newton's second law of motion, S is equal to UT plus half AT square. And Newton's third law of motion is V square is equal to U square plus 2AS. त्याच्यानंतर collect the information about the high and low tides from geography books. Observe the timing of high and low tides at the place when you go for the picnic on the beach. Take a picture and hold an exhibition.
आता हे सुद्धा तुम्हाला परीक्षेत नाही म्हणजे तुमच्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे आणि हा तुमचा निजी मसला आहे की तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही समुद्रावरती जाणार आहे पिकनिकसाठी तेव्हा तुम्हाला त्याचा फोटो काढायचा आहे पिकनिकचा. पिकनिक म्हणजे समुद्राच्या त्या भरती ओहोटीचा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जिओग्राफीच्या पुस्तकातून, भूगोलाच्या पुस्तकातून ह्या वेळा कोणत्या असतात भरती आणि ओहोटीच्या हे सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे तर नोटिफाय करायचं आहे. आणि त्यावेळेस तुम्हाला समुद्रावरती व्हिजिट करायचे आहे भरती ओहोटी बघण्यासाठी. त्याच्या खाली बघा, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स will the velocity of the stone thrown vertically upward remains constant or it will change with time? How will it change? Stone why doesn't the stone move up all the time, and why does it fall down after reaching a certain height? What does its maximum height depend on? भरपूर सारे प्रश्न इथे आपल्याला विचारलेले आहेत. त्याच्या खालचा पॅरा बघू आणि मग यांची उत्तरं घेऊयात. द अर्थ अट्रॅक्ट्स एव्हरी ऑब्जेक्ट नियर टुवर्ड्स इटसेल्फ बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. द सेंटर ऑफ द मास ऑफ द अर्थ इज सिच्युएटेड ॲट द सेंटर. So the gravitational force on any object due to the earth is always directed towards the center of the earth. Because of this force, an object falls vertically downward on the earth. Similarly, when we throw a stone vertically upward, this force tries to pull it down and reduce its velocity. Due to this, the constant downward pull, the velocity becomes zero after a while. The pull continues to be exerted and a stone start moving vertically downward towards the center of the earth under its influence. बघा, प्रश्न असा आहे की जेव्हा तुम्ही एक दगड पूर्ण शक्तीनिशी वरती फेकता आकाशामध्ये स्ट्रेट, तेव्हा तो दगडाची व्हेलॉसिटी वरती जाता जाता तेवढीच राहते का कमी होते? अर्थात दगड फेकल्यानंतर दगडाचा वेग वरती जाता जाता कमी होतो. का कमी होतो? कारण की पृथ्वी ही कंटिन्युअसली त्याच्या जवळपास असणाऱ्या ऑब्जेक्ट वरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करत असते. जेव्हा तुम्ही दगड वर फेकता पूर्ण वेगाने, त्यावेळेस पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या दगडावरती ऍक्ट व्हायला चालू होतो आणि तो त्या दगडाला खाली खेचायचा प्रयत्न करतो. तुम्हाला माहितीये पृथ्वीचा हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे याचा सेंटर कुठे आहे तर तो मध्यभागी आहे. सेंटरला तो त्या दगडाला खेचण्याचं काम करत असतो आणि म्हणून दगड वरती जाता जाता त्याचा वेग कमी होतो. एक काही वेळानंतर त्याचा वेग मंदावतो आणि तो शून्य होतो. त्या ठिकाणी त्या हाईटला दगड जाऊन फॉर अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड तो काय होतो तिथं थांबतो आणि त्याच्यानंतर लगेचच मात्र काय होतं तो खेचला जातो. कुठे खेचला जातो? खाली. म्हणजेच बघा, वर जाता 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 त्याचा वेग कमी होत जातो आणि त्याच वेळेस खाली त्याला डाऊनवर्ड पूल चालू असतो आणि तो थोड्या वेळानंतर काय होतो खाली यायला सुरुवात होतो. आणि म्हणूनच पृथ्वीवरून फेकलेली कोणतीही वस्तू, ऑब्जेक्ट हा नेहमी पृथ्वीवरतीच येऊन आदळतो. आलं लक्षामध्ये? हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे. मग आता प्रश्न हा होता की किती हाईट वरती तो दगड जाईल, कशावरती डिपेंड आहे? तुम्ही खालून किती फोर्स लावताय हे की नाही त्याच्यावरती तो डिपेंड असेल की किती हाईट वरती जाईल. पण त्याची वरती जात असताना व्हेलॉसिटी मात्र कमी होणारच आहे हे निश्चित आहे. तो एका सर्टन हाईट पर्यंत जाऊन त्याची व्हेलॉसिटी 0 होणार आहे हे सुद्धा निश्चित आहे. तिथून तो खालीच येणार आहे, पृथ्वीच्या सेंटरकडे आकर्षित होणार आहे हे सुद्धा निश्चितच आहे. ठीक आहे. सो इट इज डिपेंड अपॉन युअर फोर्स दॅट हाऊ मच हाईट इट विल बी कव्हर्ड. ठीक आहे. मग हे घडून येतं. थोडक्यात पृथ्वी त्याच्या सभोवताली असणाऱ्या प्रत्येक ऑब्जेक्ट वरती काय करत असते तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करत असते आणि त्या ऑब्जेक्टला सेंटरकडे खेचण्याचा प्रयत्न करत असते. आलं लक्षामध्ये? तर ह्या लेक्चरला आपण काय बघितलं? आपण घेतलं एक उदाहरण, म्हणजेच कालच्या लेक्चरला लागूनच ते होतं यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये. त्याच्यानंतर आपण लो टाईड, हाय टाईड बद्दल माहिती घेतली आणि आपण बघितलं की अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा काम करतो. ठीक आहे. ह्या लेक्चरला इथं थांबूयात. भेटूयात पुढच्या लेक्चरला. अजून काही छोटीशी उदाहरणं सोडवायची आहेत आपल्याला, ती आपण सोडवणार आहोत. ठीक आहे. तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा आणि शिकत राहा. शिकणं थांबवू नका. धन्यवाद.